नमस्कार, मी अनय जोगळेकर आणि आपण पाहत आहात MH48। आज आपण चर्चा करणार आहोत परीक्षांची। मराठीत आपण वाक्य रचना किंवा त्याच्यामध्ये विराम कुठे घेतो याच्यावरनं वाक्याचा अर्थ बदलू शकतो। परीक्षा घेताना पास आणि परीक्षा घेता नापास यात फक्त नाच्या पूर्वी जर तुम्ही विराम घेतलात तर वाक्याचा अर्थ बदलतो आणि नापास व्हायची वेळ येते पास होता होता। महाविकास आघाडी सरकारच्या बाबतीतही काहीसं असंच झालेलं आहे। काल सुदैवाने निसर्ग चक्रीवादळा मुंबईची परीक्षा न घेताच मुंबईला हुलकावणी देऊन ते उत्तरेकडे सरकलं। यामध्ये नाशिक आणि खास करून रायगड जिल्ह्याचं खूप मोठ्या प्रमाणावर नुकसान झालेलं आहे, पण मुंबई त्यातून बचावली। म्हणजे मुंबईला त्याच्यातनं परीक्षा द्यावी लागली नाही। जर ही परीक्षा द्यावी लागली असती तर एकूणच आपण मान्सूनच्या तयारीसाठी किंवा जी आपली तयारी केलेली आहे ती कितपत आहे, त्याबाबत आपण किती पाण्यात आहोत ते समोर आलं असतं। आज आपण मुख्यतः चर्चा करणार आहोत राज्यात होणाऱ्या किंवा न होणाऱ्या विद्यापीठांच्या अंतिम वर्षाच्या परीक्षांची। आणि यात सर्वप्रथम मला अभिनंदन करायचं आहे ते अमित विलासराव देशमुख यांचं। वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख यांनी नुकतीच राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांची भेट घेतली आणि महाराष्ट्र युनिव्हर्सिटीज फॉर हेल्थ सायन्स MUHS च्या मार्फत 15 जुलै नंतर परीक्षा घेण्याची तयारी दाखवली। ही अतिशय स्वागतार्ह गोष्ट आहे, त्यामुळे त्यांचं मनपूर्वक अभिनंदन। तीच तयारी उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री दाखवू शकत नाहीयेत। खरं हा तर त्यांचा विषय नाहीये। गेले अनेक दिवस आपण सातत्याने बघत आहोत की महाराष्ट्रामध्ये लाखो विद्यार्थ्यांच्या भवितव्य हे टांगणीला लागलेलं आहे। कोविड-19 मुळे विद्यापीठ बंद पडली। परीक्षांच्या सीझन मध्ये हा कोविडचा प्रादुर्भाव होऊ लागल्यामुळे परीक्षा घेणं एप्रिलमध्ये शक्य झालं नाही, लॉकडाऊन होता। पण त्याबाबत निर्णय घेण्यासाठी, त्याबाबत तयारी करण्यासाठी, त्याबाबत पर्यायी यंत्रणा उभारण्यासाठी ती योग्य वेळ होती। पण ज्याला म्हणतात बैल गेला आणि झोपा केला, तसं महाराष्ट्राने याबाबत काही तयारी केली नाही। मूळतः 24 एप्रिलला विद्यापीठ अनुदान आयोगाने राज्य सरकारांना सांगितलं की आपापल्या इथल्या परिस्थिती काय आहे त्यानुसार निर्णय घ्यावा आणि अंतिम वर्षाची किमान परीक्षा घ्यावी। त्यानुसार महाराष्ट्रामध्ये एक 4 कुलगुरूंची तज्ञ समिती नेमली गेली। त्या समितीने तयार केलेला अहवाल खरं राज्यपालांकडे जायला हवा होता, कारण राज्यपाल हे विद्यापीठ कायद्यानुसार, महाराष्ट्र विद्यापीठ कायद्यानुसार सर्व राज्य विद्यापीठांचे कुलपती आहेत आणि त्यांच्याकडे हा अहवाल न जाताच परस्पर त्यावर उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्र्यांनी आणि नंतर माननीय मुख्यमंत्र्यांनी टीकेची झोड उठवली। उदय सामंत उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री आहेत, त्यांनी UGC ला पत्र लिहिलं आणि त्यात त्यांनी असं सुचवलं की राज्यातल्या 10 लाख विद्यार्थ्यांचं भवितव्याचा विचार करून या परीक्षा पुढे ढकलण्यात याव्यात। खरं अशा प्रकारचा पत्र लिहायचा उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्र्यांना कोणताही अधिकार विद्यापीठ कायद्यानुसार नाही। एक गोष्ट आपण समजून घेतली पाहिजे, जरी उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री पद जरी असलं तरी त्यांचे अधिकार काय आहेत याबाबत स्पष्टता आहे आणि त्या स्पष्टतेचा कुठेतरी आपली जी लक्ष्मण रेषा आहे तिचं उल्लंघन करायचा प्रयत्न झालेला आहे। विद्यापीठ कायद्यानुसार विद्यापीठ ही स्वायत्त असतात। विद्यापीठांचे कुलगुरू सर्व राज्याच्या विद्यापीठांचे किंवा स्टेट फंडेड विद्यापीठांचे कुलपती राज्यपाल असतात आणि सर्व निर्णयांसाठी ती UGC किंवा विद्यापीठ अनुदान आयोगाशी बांधलेली असतात। त्यामुळे राजकीय नियंत्रणापासून विद्यापीठ पूर्णतः स्वायत्त असतात आणि ती असायला हवी, कारण जर राजकीय हस्तक्षेप जर विद्यापीठात व्हायला लागला तर शिक्षण, अध्यापन, संशोधन ही सगळी प्रक्रिया खंडित होऊ शकते। मग राज्याचे उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्र्यांचा रोल काय येतो, तर जी स्टेट फंडेड विद्यापीठ आहेत त्यांच्या येथे जे अनुदानित अभ्यासक्रम आहेत तेथे शिक्षकांचा पगार हा राज्य सरकारद्वारे दिला जातो। दुसरं म्हणजे
विद्यापीठासाठी म्हणजे केंद्राच्या मनुष्यबळ विकास मंत्रालयातर्फे UGC मार्फत राष्ट्रीय उच्चतर शिक्षा मिशन म्हणजे रुसाच्या माध्यमातून वेगवेगळ्या विद्यापीठांमध्ये प्रकल्प असतात ते अंमलात आणले जातात, त्याची उभारणी केली जाते. कुठे लॅब उभारायची असते, कुठे इनोव्हेशन सेंटर उभारायचं असतं, कुठे काही फॅसिलिटी डेव्हलपमेंट करायची असते. हे सर्व जे मोठे प्रकल्प असतात अशा रुसाच्या अंतर्गत येणाऱ्या प्रकल्पांसाठी मुख्यतः राज्य सरकारकडनं 50% निधी उपलब्ध करून दिला जातो. उर्वरित 50% निधी हा केंद्राकडून उपलब्ध करून दिला जातो. त्यामुळे रुसाच्या अंतर्गत जे काम करायचं असतं त्यामध्ये राज्य सरकार काही भूमिका बजावू शकते, कारण 50% योगदान ते देत असतात आणि राज्याचा एक वरिष्ठ प्रशासकीय अधिकारी रुसाचा कोऑर्डिनेटर म्हणून राज्यात काम बघतो. पण हे वगळता परीक्षा कधी घ्याव्यात, त्या घ्याव्यात की नाहीत, कशा घ्याव्यात याबाबत राज्याचा मंत्रिमंडळाचा किंवा उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्र्यांचा तसा काहीही संबंध येत नाही. आणि हे सगळं माहिती असूनही केवळ राजकीय वादासाठी राज्यपालांना न विचारता उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्र्यांनी थेट UGCला पत्र लिहिलं. UGCने त्याबाबत खुलासा केला की याबाबत निर्णय झालेला आहे आणि त्यामुळे त्या पत्राची UGCने दखल घेतली नाही. इथे ही गोष्ट नमूद करायला पाहिजे, कारण हे पुरोगामी माध्यमवाले आहेत, हे तुम्हाला सांगत नाहीत. भाजपाच्या सरकारमध्ये स्मृती इराणी असतील किंवा मागच्या सरकारमध्ये उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री असलेले विनोद तावडे असतील, यांच्या पदव्यांबद्दल खूप मोठ्या आवाजात हे पिटली जाते. कशा प्रकारे त्यांच्याकडे क्वालिफिकेशन नाही, कशा प्रकारे असे उच्च शिक्षण मंत्री राज्याला लाभलेत. पण इथे ही गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की सध्याचे उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्रीही त्याच ज्ञानेश्वर विद्यापीठाचे पदवीधर आहेत, ज्या विद्यापीठात विनोद तावडेंची पदवी होती. पण विनोद तावडेंच्या पदवीबद्दल एवढा आवाज उठवला गेला, त्या मनाने या मंत्र्यांच्या शिक्षणाबद्दल कोणताही आवाज उठवला गेला नाही. याचं कारण म्हणजे हे सेक्युलर सरकार आहे आणि हे सेक्युलरिझमच्या नावाखाली सर्व गुन्हे सर्व गोष्टी माफ असतात. अर्थात मी हा गुन्हा म्हणणार नाही, हा राज्य सरकारचा अधिकार आहे कोणाला मंत्री करायचं आणि कोणाला नाही त्याच्याबाबत. पण मग विषय येतो की मग असं असताना मंत्र्यांनी आपल्या अधिकाराबाहेरची गोष्ट का केली. तर याच्या मागचं कारण म्हणजे असं म्हटलं जातं आणि त्याबाबत आज लोकसत्तानेही अग्रलेख लिहिलेला आहे की शिवसेनेचे युवा नेते आदित्य ठाकरे यांची अशी इच्छा होती, तसंच राष्ट्रवादीचे रोहित पवार यांची अशी इच्छा होती की या परीक्षा पुढे ढकलण्यात याव्यात. का तर मुलांचं नुकसान होऊ नये म्हणून. म्हणजे मुलांचं नुकसान कशाने होईल कशाने होणार नाही हे ठरवणार कोण, विद्यापीठ का मंत्री. आणि मंत्री म्हणजे ते मंत्री या कॅपॅसिटीत ठरवणार का एक स्वतःला युवा नेते म्हणवणार म्हणून या कॅपॅसिटीत ठरवणार, हा प्रश्न आहे. पण शेवटी घराणेशाही आपल्या व्यवस्थेचा भाग झालेली आहे आणि त्यामुळे आलं मंत्री महोदयांच्या मनात की राज्य सरकारचा निर्णय त्यानुसार घेतला गेला आणि त्याबाबत पहिले उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्र्यांनी पत्र लिहिलं. राज्यपालांनी याबाबत तीव्र नापसंती व्यक्त केली. त्यावर मग सामनामध्ये अग्रलेख लिहिण्यात आला. त्यानंतर संजय राऊत राज्यपालांना जाऊन भेटले. तेव्हा वाटलं की हे प्रकरण आता शांत झालं. पण तरीही पुन्हा परवाच्या म्हणजे या रविवारच्या फेसबुक लाईव्ह मध्ये मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी आपण अंतिम वर्षाच्या परीक्षा घेणार नाही आहोत असं घोषित केलं. त्याबद्दलही राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी नापसंती व्यक्त केली की अशा प्रकारचा निर्णय राज्य सरकार घेऊ शकत नाही. असं असताना आज पुन्हा सामनामध्ये अग्रलेखातून राज्यपालांवर टीका करण्यात आली, भाजपावर किंवा विरोधी पक्षांवर टीका करण्यात आली. राजभवनावर सध्या चक्रम वादळ घोंगावत आहे. राज्यपाल सत्ताबाह्य केंद्र बनलेले आहेत. ते वेगवेगळ्या अधिकाऱ्यांच्या बैठका बोलवतात आणि एका प्रकारे लोकनियुक्त, खऱ्या अर्थात ते सरकार लोकनियुक्त नाहीये कारण निवडणुकीनंतरही आघाडी बनलेली आहे, पण सरकारच्या विरोधात कारवाई करतात. आणि त्यामुळे उदय सामंत हे राज्यपालांना भेटल्याचे वृत्त आहे असं सामनाचे अग्रलेख म्हणतो. म्हणजे भेटले याबाबत तो स्पष्टपणे बोलत नाही, वृत्त आहे असं म्हणतो. आणि त्यामुळे कशा प्रकारे राज्यपाल हे राजकारण करत आहेत आणि मुलांच्या 10 लाख विद्यार्थ्यांच्या भवितव्याशी खेळत आहेत. इथे आता पुन्हा विषय येतो की मुलांच्या भवितव्याशी कोण खेळतंय, हे राज्यपाल खेळतायत का सरकार खेळतंय. कारण ही गोष्ट आपण लक्षात घ्यायला पाहिजे की महाराष्ट्र काही एकमेव राज्य नाही की जिथे कोरोनाचा प्रादुर्भाव आहे. गुजरात आहे. गुजरातमध्ये ही खास करून सामना तर म्हणत असतं की राष्ट्रपती राजवट लावायची वेळ आली, एवढी परिस्थिती हाताबाहेर गेली. दिल्लीत मोठ्या प्रमाणावर प्रादुर्भाव आहे, तामिळनाडूत प्रादुर्भाव आहे, गोव्यात आता प्रादुर्भाव 50 केस झालेले आहेत.
या सर्व राज्यांमध्ये विद्यापीठाच्या अंतिम वर्षाच्या परीक्षा होणार आहेत. काही ठिकाणी माझ्या मते दिल्ली विद्यापीठामध्ये ते ओपन बुक स्वरूपात परीक्षा होणार आहेत. म्हणजे तुम्ही इंटरनेटवर परीक्षा द्यायची आणि तुम्ही पुस्तक सोबत ठेवून पेपर लिहू शकता. अशा याने काय होतं की जे परीक्षेत प्रश्न विचारलेले असतात ते अनालिटिकल असतं. त्यामुळे तुमच्याकडे जरी पुस्तक असलं तरी तुम्हाला स्वतःचा विचार करून त्याची उत्तरं द्यायची असतात आणि त्यामुळे त्याला कॉपी केले असं म्हटल्या जात नाही. अशा प्रकारे प्रत्येक विद्यापीठाने स्वतःचा एक पर्याय शोधून काढलेला आहे. आत्ताच आज जशी बातमी होती तशी अमित देशमुख यांनी राज्य आरोग्य विद्यापीठाच्या परीक्षा आहेत ती घेण्याची तयारी दाखवलेली आहे राज्यपालांना भेटून. मग असं असताना बाकीच्या विद्यापीठांच्या परीक्षा का घेता येऊ नयेत? राज्यातली कोरोनाची परिस्थिती आहे ती काय संपूर्ण राज्यभर नाहीये. आज जो आकडा आहे साधारणतः 77,000हून जास्त लोक कोरोना बाधित आहेत आणि त्यामधला जवळजवळ 56,000 हा आकडा मुंबई, ठाणे, MMR रिजन पुरता आहे. म्हणजे बाकीच्या राज्यात तसं म्हटलं तर तो फार प्रादुर्भाव नाहीये. साधारणतः 7 जिल्ह्यांमध्ये 1,000च्या वरती रुग्ण आहेत. बाकीच्या 28 जिल्ह्यांमध्ये 500 किंवा त्याहून कमी रुग्ण संख्या आहे. असं असताना संपूर्ण राज्यातल्या परीक्षा अंतिम वर्षाच्या परीक्षा न घेण्यामागे काय कारण असू शकतं? त्यासाठी असं सांगितलं जातं की आम्ही 6 जे सेमिस्टर्स असतात किंवा 5 सेमिस्टर्स असतात त्याच्या गुणांचं ऍव्हरेज करून आम्ही मार्क देणार आहोत. पण त्याचं ही घोषणा करतानाही पुरेसा विचार केला का? कारण असं आता समोर आलेलं आहे की मुंबई आणि पुणे विद्यापीठामध्ये 40%हून अधिक विद्यार्थ्यांना केटे आहेत. म्हणजे ते पहिल्या किंवा दुसऱ्या वर्षात एखाद्या विषयात नापास झालेले आहेत. असं असताना त्यांचं सरासरी काढली तर ते त्यांना कुठल्या आधारावर पास करणार? त्यातले काही जण सरासरीत पास होऊ शकतीलही, पण जर ते त्या विषयात नापास आले तर मग काय करणार हा पुन्हा प्रश्न आहे. दुसरा प्रश्न आहे म्हणजे तो खास करून BA म्हणजे बॅचलर ऑफ आर्ट्स कलाशास्त्रातल्या विभागातल्या विद्यार्थ्यांना भेडसावू शकतो. लॉकडाऊन उठवणं ही कला असल्यामुळे कला क्षेत्र महत्वाचं आहे आणि त्यामुळे कला क्षेत्रातल्या विद्यार्थ्यांना जर 3रं वर्ष असतं, अंतिम वर्ष असतं, त्याच्यात त्यांना एक विषयात स्पेशलायझेशन करायचं असतं. ते पॉलिटिकल सायन्स असेल, हिस्ट्री असेल, मराठी भाषा असेल, कुठलाही विषय असेल. त्यांचं जेव्हा तुम्ही 6 किंवा 5 सेमिस्टरचं ऍव्हरेज काढणार तर त्यामुळे त्यांची पदवी मिळण्यासाठी त्यांना त्यांच्या विषया सोडून अन्य विषयांच्या सरासरीवर मार्क मिळू शकतात. म्हणजे मी समजा पॉलिटिकल सायन्समध्ये BA करतोय आणि माझे पहिले 2 वर्षाच्या अभ्यासक्रमात पॉलिटिकल सायन्स हा एकच विषय असू शकतो आणि शेवटच्या वर्षात 6च्या 6 विषय म्हणजे सर्वच्या सर्व विषय त्यातले पॉलिटिकल सायन्स संबंधित असतात. कारण माझं ते स्पेशलायझेशनचं वर्ष असतं आणि त्यामुळे मी पास होताना पहिल्या 2 वर्षात बिगर पॉलिटिकल सायन्सच्या विषयाशिवाय मी पास होऊ शकेन. आणखीन एक त्याचा प्रॉब्लेम आहे म्हणजे ज्या पदव्या खास करून लॉची पदवी आहे, आर्किटेक्चरची पदवी आहे की ज्या बार काउन्सिलशी किंवा आर्किटेक्चर काउन्सिलशी निगडीत असतात, तिथे अशा प्रकारचा निर्णय घेणं हे घातक ठरेल. कारण ही शेवटी प्रोफेशन्स आहेत आणि प्रोफेशन्समध्ये डॉक्टर हे प्रोफेशन आहे. नशीब आता मेडिकलचा निर्णय घेतला गेला, पण अशा ठिकाणी नुसती सरासरी करून तुम्ही त्याला पास केलं तर तो ज्या क्षेत्रात काम करणार आहे ते काम करायला जर तो क्वालिफाय होत नसेल तर मोठा अनर्थ होऊ शकतो. एक गोष्ट आपण लक्षात घेतली पाहिजे, सध्या कोरोनामुळे आधीच अर्थव्यवस्थेची जगभर सगळीकडे, देशाच्या, राज्याच्या सगळीकडे अर्थव्यवस्थेची परिस्थिती चिंताजनक आहे आणि अशा परिस्थितीत अनेक ठिकाणी अनेक उद्योग, अनेक कंपन्या कर्मचारी कपात करत आहेत. म्हणजे नवीन ज्यांना नोकऱ्यावर घेण्याचं प्रमाण कमीच आहे. अशा प्रसंगी जर इतर राज्यातले विद्यापीठ परीक्षा घेणार असतील, गुजरातमधली विद्यापीठ परीक्षा घेणार असतील, गोव्यातली विद्यापीठ परीक्षा घेणार असेल, दिल्लीचं विद्यापीठ परीक्षा घेणार असेल, तर फक्त महाराष्ट्रातल्या विद्यापीठांमध्ये जर मुलांना परीक्षा न घेता पास केलं गेलं किंवा सरासरी काढून जर त्यांची टक्केवारी कमी आली तर तो मुलांच्या करिअरवर मोठा परिणाम होणार आहे. हे बोलायला ठीक आहे की तुम्ही ऑक्टोबरमध्ये मार्क सुधारण्यासाठी नवीन परीक्षा देऊ शकता, पण ऑक्टोबरच्या किती तारखांना परीक्षा होणार आहे याच्याबद्दलही राज्य सरकारकडे काहीही योजना नाही. कारण हे कोरोनाचं संकट कधी टळणार आहे याच्याबद्दलच योजना नाहीये आणि त्याच्यामुळे दरवेळेला आपण बघतो विद्यापीठांचे पेपर तपासण्यात जो गोंधळ होतो तो बघता ऑक्टोबरमध्ये जर या 10 लाखांपैकी 7-8 लोकांनी परीक्षा द्यायचा निर्णय घेतला तर अशा प्रकारे परीक्षा कंडक्ट करायची विद्यापीठांची तयारी आहे का याबाबतही खुलासा करणं आवश्यक आहे. असा खुलासा राज्य सरकारने केलेला नाहीये. कारण आता 1 सप्टेंबर पासून नवीन वर्ष सुरू होईल, मग त्यामुळे हे सगळे प्रश्न उद्भवणार आहेच.
आणि त्याच्यामुळे परीक्षा टाळणं हे त्याच्यावरचं उत्तर नाहीये. जर राज्य सरकार म्हणत असेल की शाळा नाही भरल्या तरी चालेल पण शिक्षण सुरू राहिलं पाहिजे, म्हणजे जर तुम्ही शाळेतल्या मुलांना की ज्यांच्याकडे तसं टेक्नॉलॉजीचं एक्सपोजर जवळजवळ शून्य आहे, शालेय शिक्षण म्हणजे त्यातले एक मोठ्या प्रमाणात मुलं 12वीला किंवा ड्रॉपआउट होतात असं जरी धरलं तर शालेय विद्यार्थ्यांना मॉन्टेसरीपासून तुम्ही मोबाईलच्या माध्यमातून, टेलिव्हिजनच्या माध्यमातून, इंटरनेटच्या माध्यमातून शिकायची योजना तयार करत असाल, तीही अजून योजना नाहीये, नुसता विचार चालू आहे. पण जर ती योजना बनवणार असाल तर अशा प्रकारचं एक टेस्टिंग म्हणजे परीक्षा घेणं परीक्षेबाबत हे सहज शक्य आहे. जर वर्षातले 3-4 महिन्याचा अभ्यासक्रम ऑनलाईन शिकवायची जर राज्य सरकार तयारी करत असेल तर एक परीक्षा घ्यायला काही फारशी अडचण येऊ नये. पण ती अजून संदिग्धता आहे आणि त्यामुळे परीक्षा न घेता पास करणं हे नापास करण्यासारखं आहे. याच्यामुळे विद्यार्थ्यांच्या आयुष्याचा खेळखंडोबा होऊ शकतो. माझी राज्य सरकारला अशी नम्र विनंती आहे की या निर्णयाचा त्यांनी पुनर्विचार करावा. हा निर्णय तसाही कॅबिनेटमध्ये घेतलेला नाहीये, हा मुख्यमंत्र्यांनी घोषित केलेला आहे आणि त्यामुळे तसं त्याला राज्यपालांवर दबाव आणण्याचा तो एक भाग वाटतोय. पण आतापर्यंत आपण पाहिलेलं आहे, मुख्यमंत्री महोदयांच्या आमदारकीबाबतही पाहिलेलं आहे, हे राज्यपाल दबावाला बळी पडत नाहीत. त्यामुळे उगाच वाकड्यात न शिरता सामोपचाराने याच्यावर मार्ग काढता येऊ शकेल. ज्या व्यावहारिक अडचणी आहेत त्याबाबत मला अशी अपेक्षा आहे आणि खात्री आहे की राज्यपाल त्यात विद्यार्थी हिताचा निर्णय घेतील. याच्यात विद्यार्थ्यांचं नुकसान व्हावं अशी कोणाचीही इच्छा नाहीये. पण या निमित्ताने जो कायदा आहे, जी विद्यापीठाची जी शिक्षणाची चौकट आहे ती पाळली जावी. राज्यपालांचे कुलपती म्हणून जे अधिकार आहेत त्याचं उल्लंघन केलं जाऊ नये कोणा युवा नेत्याच्या हट्टासाठी. हा हट्टच आहे. या परीक्षा रद्द करण्यावरून एक दुसऱ्या मुद्द्याकडे वळणंही आवश्यक आहे. कारण जसंही म्हटलं की ही जशी परीक्षा विद्यापीठांची परीक्षा आहे तशीच ती परीक्षा कोविडचीही आहे, म्हणजे या टेस्टिंग बाबतही आहे. आणि त्याबाबत विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी एक पत्र लिहिलेलं आहे आणि त्याच्यात त्यांनी केलेले आरोप किंवा उचललेले मुद्दे गंभीर आहेत. त्या पत्राचा साधारणतः गोषवारा असा आहे की राज्याचा डबलिंग रेट म्हणजे करोनाग्रस्तांचा आकडा दुप्पट होण्याचा रेट जरी स्लो झाला असला तरी त्याच्या मागे राज्य सरकारच्या किंवा त्याच्यात आरोग्य विभागाच्या कामगिरी इतकंच टेस्टिंग कमी करण्याचाही मोठ्या प्रमाणावर हातभार आहे. तसे म्हटलं की आज राज्याने 77,000चा आकडा पार केला. हाच जर दर राहिला तर 15 जूनच्या आत आपण 1 लाखाचा आकडा पार करू. आज साधारणतः परिस्थिती अशी आहे की मुंबईमध्ये 45,000पेक्षा थोडे कमी रुग्ण आहेत, जे ऍक्टिव्ह आणि बरे झालेले दोन्ही. ठाणे जिल्ह्यामध्ये आकडा खूप झपाट्याने वाढतोय आणि ते सरकारने त्याचे काळजीचं कारण आहे. सर्व प्रशासन तुम्ही मुंबईत आणलेलं आहे, पण ठाणे जिल्ह्यात आता 11,000च्या वरती आकडा गेलेला आहे. पुण्याचा आकडा त्या मानाने स्टेबल आहे 8,000-8,500च्या आसपास. आणि बाकीचे 3-4 जिल्हे आहेत की जिकडे 1,000च्या वर आकडा आहे, जिथे जळगाव आहे, सोलापूर आहे, नाशिक आहे, पालघर आहे. पण एक गोष्ट आपण जर लक्षात घेतली तर राज्यात टेस्टिंगचा आकडा काही वाढत नाहीये. रोज साधारणतः 15,000 किंवा त्याच्यापेक्षा कमीच टेस्ट होत आहेत. मधल्या रविवार सोमवारी तर हा आकडा 9,500च्या आसपास आलेला. आज जरी तो थोडासा वाढला असला तरी असं दिसतंय की जेवढ्या आपण टेस्ट करतो त्याच्या साधारणतः 25 ते 30% पॉझिटिव्ह केसेस निघतायत. आजचाही साधारणतः 2900च्या वर आकडा होता आणि त्यामुळे जर 14,000-15,000 टेस्ट केल्या गेल्या तर साधारणतः 20%च्या वर हा पॉझिटिव्ह निघण्याचा पर्सेंट आहे. हे चिंताजनक आहे, कारण अन्य ठिकाणी हे टेस्टिंगचं प्रमाण, पॉझिटिव्ह ठरण्याचं प्रमाण कमी आहे. त्याच्यामुळे जसा आकडा वाढतोय त्या प्रमाणात टेस्टिंगची संख्या वाढली पाहिजे. 15,000ची 20,000, 20,000ची 30,000 असं जर टेस्टिंग झालं तर हा जो कम्युनिटी स्प्रेड आहे तो कुठपर्यंत पसरलाय तो त्याला रोखण्यात यश येऊ शकेल. पण ते न करता नुसतं लॉकडाऊन सोडवण्यासाठी टेस्टिंग कमी करून जर आकडा कमी असल्याचं दाखवलं तर त्यात लॉकडाऊन हटवता येऊ शकेल, पण त्याच्यातनं राज्यापुढचं आव्हान कमी होणार नाहीये. कदाचित हे सरकारला जाणीव असल्यामुळेच ज्या लॉकडाऊन अनलॉकडाऊनच्या घोषणा केल्यात त्याच्यात सरकार म्हणून सुरू करायच्या गोष्टी आहेत. शाळा कॉलेज सुरू करणं, एसटी सेवा सुरू करणं, बेस्ट बसेस सुरू करणं, लोकल सेवा सुरू करणं, याबाबत महत्वाचे निर्णय घेतलेले नाहीयेत. कारण कुठेतरी ती जाणीव आहे की यामध्ये काहीतरी आकड्यांच्या याच्यात तफावत, आकड्यांच्या याच्यात काहीतरी जर तो टेस्टिंगचा आकडा वाढवला तर तो कम्युनिटी स्प्रेड झालाय हे अधिक लोकांपर्यंत कळू शकेल. तर याबाबत
खुलासा करणं, टेस्टिंगची संख्या वाढवणं आवश्यक आहे. परीक्षेला देऊनच कोणीही पास होऊ शकतो. परीक्षा टाळून पास होऊ शकत नाही. परीक्षा देऊन नापास झालं तरी हरकत नाही, कारण आपल्यातल्या त्रुटी काय आहेत ते समोर येतं. पण परीक्षा न देताच पास होणं, भले ते विद्यापीठाच्या बाबतीत असो किंवा कोरोनाच्या बाबतीत असो, जास्त धोकादायक आहे. ते टाळावं अशी विनंती आहे. तुर्तास इथेच थांबतो. पाहत रहा MH48.